नमस्कार. कोन्निचिवा. मी शलाका आणि मी प्रियांका. तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मसाला अँड माचा फुल्ली अनफिल्टर्ड गप्पा आणि जपानच्या रिअल स्टोरीज. आणि आजचा आमचा एपिसोड आहे मुक्काम पोस्ट जपान. मुक्काम पोस्ट जपानच्या या भागातून आम्ही तुमच्याशी शेअर करणार आहोत आमच्या दोघींचा भारतापासून जपानपर्यंतचा प्रवास, आणि तोही अनफिल्टर्ड. प्रियांका, तू पुण्याची आहेस? हो, पुण्याची आहे. आणि तू मुंबईची. मी मुंबईची आहे, ठाण्याची, पण मुंबई कारण अर्थातच. सो तू पहिल्यांदा जपानी भाषा कधी शिकायला सुरुवात केलीस? हो, खरंय. म्हणजे मी पुण्यातनं, जसं पुण्याला आपण म्हणू शकतो की जपानचं माहेर घरच आहे, इथे आलेल्या प्रेक्षकांमध्ये बऱ्याच लोकांना साठे सेन्सेंचं नाव माहिती आहे. मी टिमवी मधनं जपानी शिकायला चालू केली आणि माझं खूप ब्रेक घेत घेत मी जपानी शिकले, कारण माझ्या कॉलेजमध्ये मला फ्रेंच कंपल्सरी होती. सो मी सोड धोड असं करत करत जपानी शिकले. आणि फायनली मला माझ्या कॉलेज नंतर पहिली इंटर्नशिप मिळाली, तेव्हा मला हार्डली आपण म्हणू शकतो की फक्त ग्रीटिंग्स एवढंच येत होते, की जपानी बोलण्याची प्रॅक्टिस नव्हती. लिहिता येत होतं, वाचता येत होतं, हिरागाना काताकाना, पण जपानी बोलण्यासाठी जो एक कॉन्फिडन्स लागतो तो माझ्याकडे नव्हता. मला इंटर्नशिप मिळाली आणि तेव्हा मला लक्षात आलं की जपान हा माझ्यासाठी किती महत्वाचा देश आहे. आणि म्हणून मग मी सेल्फ स्टडीनी जपानी शिकायला घेतली. आणि मग मी इंडियाला जपानमध्ये कसं सर्व्हाइव्ह केलंस? हो, ते जरा, मी एक व्हेजिटेरियन मुलगी आहे पुण्याची, अगदीच अंड पण मी खात नाही, त्यामुळे थोडंसं अवघड गेलं. पण मग जपानमध्ये इथले रूल्स रेग्युलेशन याच्यामध्ये मला खूप इझी गेलं असं म्हणता येईल. आणि मी इथे राहून माझा कॉन्फिडन्स बोलण्याचा थोडा वाढला. हे पण एक खूप हेल्पफुल झालं. मग मी काही वर्ष पुण्यात आणि हैदराबादमध्ये जॉब केला आणि मग मी इथे आले. आणि त्याच्यानंतर मी एक 10 वर्ष नोकरी केल्यानंतर मग मला असं झालं की चला आता आपण पुढच्या शिक्षणाला पण जपानला जाऊयात का, असा माझा विचार माझ्या मनात आला. आणि मग मी MBA एका निगाता नावाच्या स्टेटमधनं केलं. शलाका, मला निगाताबद्दल तुझ्याकडनं पण ऐकायला नक्की आवडेल. आपण आमच्या MBA बद्दल बोलूयात, पण मला तुला विचारायचं आहे की तुझा प्रवास कसा होता? ओके, सो माझा प्रवास जपानी भाषेची पहिली जी माझी भेट घडली ती होती वेन आय वॉज 12वी जस्ट कम्प्लीट झालेली. आणि तो असा काळ असतो ना की जेव्हा आपण पुढे काय करायचं ह्या विचारात असतो. खरंय. आणि मी तर आर्ट्स स्ट्रीम निवडली होती. आणि त्यावेळेस आम्हाला बरेच, म्हणजे आर्ट्समध्ये सुद्धा बरेच ऑप्शन्स होते जे की माझ्यासाठी इतके आकर्षक वाटत नव्हते त्यावेळेला. आणि मी साधारणपणे माझा भाषेच्याकडे थोडा चांगला कल आहे पहिल्यापासून, त्यामुळे मी इंग्लिश लिटरेचर निवडलं होतं. पण मला असंही वाटत होतं की आजकाल कम्प्युटर सायन्स अँड कोडिंग अँड एव्हरीथिंग हे सगळं माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी त्यावेळेस कम्प्युटर्सचा एक कोर्स लावला होता. हे पण तू म्हणतेस हे सगळं तू मुंबईला गेलं? हे सगळं मी मुंबईला, कारण मी मुंबईत राहायला होते. बरोबर. आणि अनफॉर्च्युनेटली माझं मन लागलं नाही त्याच्यामध्ये, त्यामुळे मी तो सोडला साधारण 6 महिन्यात. जे मी फार करत नाही, मी एखादी गोष्ट करायला घेतली की ती शेवटपर्यंत पुरवते, पण हा कोर्स मी सोडून दिला कारण माझं खरंच मन लागत नव्हतं त्याच्यात. आणि साधारण त्याच वेळेला एक मैत्रीण मला म्हणाली की अगं तुला माहितीये का, डोंबिवलीमध्ये जॅपनीजचे क्लासेस सुरू झाले. मस्त. आणि जर तुम्हाला तुमची मैत्रीण सांगते की जॅपनीजचे क्लासेस सुरू झाले तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू से येस. सो आम्ही दोघींनी तिथे नाव घातलं आणि पहिल्या वर्षामध्ये धमाल केली आम्ही. खूप मजा आली. म्हणजे नवीन भाषा शिकणं याच्यासारखा अभ्यास, म्हणजे अभ्यासात जर तुम्हाला मजा येणार असेल, म्हणजे मी हे आयुष्यात पहिल्यांदा अनुभवलं की मला अभ्यास करायला खरंच मजा येते. मला इतकी रमले त्याच्यामध्ये. मला तुला हे विचारायचं की आत्ताची पिढी जी फक्त अनिमे बघून जपानीच्या प्रेमात पडते, तसं आपल्या वेळेस काही नव्हतं, काहीच नव्हतं. आणि जशी तुझी मैत्रीण तुला घेऊन गेली तसं मला म्हणता येईल की पंढरपूरचे विठ्ठल त्यांच्यामुळे मला जपानी शिकण्याचा योग आला. कारण सांगते, मी माझे बाबा आणि आमचे साठे सेन्से हे
एकदा वारीमध्ये भेटले, जेव्हा ते आळंदीवरून पुण्यावर चालत येत होते. तर मग माझ्या मुलीने काय केलं पाहिजे असं माझ्या बाबांनी साठे सेन्सेंना विचारलं. मग साठे सेन्से म्हणाले की मी क्लास घेतो, पाठवा तिला. आणि अशा पद्धतीने माझा योगायोग म्हणता येईल, जसं तुझं हे झालं मैत्रिणीमुळे तसं माझा विठ्ठलामुळे हा योगायोग झाला आणि मी जपान शिकायला. किती छान. म्हणजे तसं ठरवून मी कधीच जपानी आपण दोघी शिकलो नाहीत, पण आपण आज इथे म्हणजे अक्षरशः आम्ही पडलोय त्याच्यामध्ये. आणि माझ्या मैत्रिणीने ऍक्च्युली 1 वर्ष झाल्यानंतर सोडून दिला क्लास, कारण ती कल्याणला राहायची आणि तिला थोडस हेक्टिक होत होतं. त्यामुळे ती म्हणाली की माझ्याच्यानी काही पुढे कंटिन्यू होणार नाही. आणि मी मात्र त्याच्या पुढची 5 वर्ष अगदी डेडिकेटेडली, आणि कारण मला खरंच खूप मजा येत होती. आम्ही अक्षरशः जॅपनीज क्लासमध्ये पडीक असायचो. संध्याकाळी कॉलेज संपलं की डाऊन द लाईन 2-3 वर्ष मी शिकले. त्याच्यानंतर मी शिकवत पण होते क्लासमध्ये ज्युनियर मुलांना, आणि नंतर मी हायर लेवलचा अभ्यास पण करत होते. आणि असं करत करत कसे ती वर्ष निघून गेली. आणि ऍट सम पॉइंट मी हाही विचार केला होता की मला हेच करायला आवडेल, कारण का ट्रान्सलेशन आणि इंटरप्रिटेशन हे खूप डिमांडमध्ये होतं तेव्हा. आणि IT क्षेत्रामध्ये विशेष करून जपानी कंपन्यांबरोबर काम करणाऱ्या ज्या भारतीय कंपन्या आहेत किंवा मल्टीनॅशनल कंपन्या, त्यांना जपानमध्ये काम करताना भाषा हा एक खूप मोठा अडसर असतो. आणि ती भाषेची जी भिंत पार करून त्यांना पलीकडच्याशी संवाद साधायचा असतो, त्यासाठी ट्रान्सलेशन आणि इंटरप्रिटेशन या 2 गोष्टींचा त्यांना अत्यंत आवश्यकता असते. इवन आजकालच्या AIच्या युगात सुद्धा जिथे तुम्ही गुगल ट्रान्सलेट किंवा ऑटोमेटेड AI जनरेटेड ट्रान्सलेशन वापरूनच बऱ्याचदा कस्टमरशी संवाद साधायला लागतो लोकांना. जेव्हा मी त्यात पाऊल टाकलं तेव्हा सगळ्या गोष्टी मॅन्युअल होत्या, फार ऑटोमेशन अजून आलं नव्हतं. आणि त्यामुळे भरपूर शिकायला मिळालं. खरं तर पहिल्यांदा मी जपानमध्ये जेव्हा आले ना, त्यावेळेस मला बोलायला अजिबात कॉन्फिडन्स नव्हता. खरं आहे, हे इंडियामध्ये राहून आपल्याला खरंच जमत नाही. आपल्याला असं वाटतं की आपल्याला सगळं येत आहे, पण ते पुस्तकी आपण ज्ञान असतं. आणि जेव्हा इथे येतो, लोक आपल्याशी बोलतात, तेव्हा आपण थोडंसं घाबरतो. तुला कसं वाटलं? खूप जास्त. तर म्हणजे मला हे आश्चर्य वाटलं, तू म्हणालीस की तू अगदी बेसिक जापनीज इंटर्नशिप साठी आली. म्हणजे अगदी म्हणावं तसं N4 आणि N5च्या मध्ये होते मी कुठेतरी. म्हणजे तू विचार कर, मला फक्त गुड मॉर्निंग, गुड नाईट आणि थोडं तुटकं मुटकं जपानी येत होतं. पण माझ्या इकडच्या जपानी बॉसनी, तो असं म्हणतो मला की मी तुझे इथले बाबाच आहेत, असं त्याचं म्हणणं आहे. पण काही लोकांमुळे माझं जपानी बोलण्याचा कॉन्फिडन्स एवढा वाढला, स्पेशली साठे सेन्से. सगळ्यांना पुण्यातल्या लोकांना साठे सेन्से माहितीच असतील. भोपटकर सेन्से, असे बरीच नावं आहेत जी आम्हाला दोघांना घेऊशी वाटतात. आणि शलाका-सान किंवा शलाका मनोहर हे नाव पुण्यामध्ये टीमवीमध्ये पण खरंच फेमस आहे. ही माझी खूप मोठी सिनियर, आम्ही म्हणतो दाई सेंपाई आहेत. त्यामुळे शलाका आपण फेमस आहोत ते आपल्यालाच माहिती. हो, पण शलाकाकडे बघून आम्ही अरे शलाका करू शकते, मग आपण केला पाहिजे, किंवा शलाका-सान खूप हुशार आहेत असं आम्ही कायमच साठे सेन्सेंकडनं ऐकायचो तुझ्याबद्दल. त्यामुळे साठे सेन्से खूप सपोर्ट करायचे सगळ्या मुलांना. म्हणजे मी तर डोंबिवलीला केसकर सेन्सेंचा जो संवादिनी अकॅडमी म्हणून क्लास होता, तिथून मी तयारी केली. तिथे आमच्यासाठी भरपूर छान शिक्षक त्यांनी गोळा केले होते. किरण डोंगरे सेन्से, ज्या दिल्ली युनिव्हर्सिटीहून त्यांची बॅकग्राऊंड होती. आणि असे म्हणतो ना मजे हुए कलाकार, तसे शिक्षक आम्हाला लाभले त्यावेळेस. आणि आमची गोडी वाढली भाषेमधली. आणि मग पुण्याला आल्यानंतर, म्हणजे त्याच्या आधी मी जपानला पण गेले, आणि जसं तू म्हणालीस तसं, म्हणजे तू N4 आणि N5च्या मध्ये, मी जेव्हा जपानला आले तेव्हा माझी लेवल 1 झाली होती. म्हणजे माझ्याकडनं अपेक्षा खूप जास्त होत्या की हिला तर काय फाडफाड जपानी बोलता येत असेल. पण माझी फाडफाड नाही, माझी फेफे उडाली होती तेव्हा जेव्हा मी ऑफिसमध्ये काम करायला आले इथे. कारण समोरचा माणूस जे काही बोलतोय त्याचा ऍक्सेंट, त्याचा बोलण्याचा स्पीड, परत त्याच्या बोलण्याचा कॉन्टेक्स्ट. कारण आतापर्यंत आम्ही जे शिकलो त्याच्यामध्ये भरपूर लिटरेचर,
न्यूजपेपर आर्टिकल्स, असं भरपूर काय काय वेगवेगळ्या क्षेत्रातलं होतं. आणि इथे आल्यानंतर अचानक ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट रिलेटेड जेव्हा शब्द आणि वाक्य तुमच्या कानावर पडतात तेव्हा तुमचा मेंदू तयार नसतो ते प्रोसेस करायला. आणि प्रत्येक वेळी मला असं सांगायला लागायचं. पहिला 1 महिनाभर थोडा वेळ लागतो. खरंय. पण इथले जे कलिग्स होते ते पण खूपच कोऑपरेटिव्ह होते. त्यांनी माझ्या कलाने घेतलं, मला जमेल त्या स्पीडमध्ये बोलले आणि मला थोडा वेळ दिला समजून घेण्यासाठी कॉन्टेक्स्ट. त्यामुळे पहिला महिना जो कठीण गेला त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यापासून असं व्हायला लागलं की तो जो मॅनेजर असायचा आमचा, ज्याला जपानी सोडून दुसरं काही यायचं नाही बोलता, आणि त्यांची बोलण्याची पद्धत पण खूप अशी घुमवून फिरवून बोलायचे ते. म्हणजे त्यांना सांगायचं असायचं एवढं आणि ते पार बादरायण संबंध जोडून गोष्टींचा असा, म्हणजे असा घास खाणं असं आपण म्हणता येईल, तशा पद्धतीने ते गोष्टी सांगायचे. आणि ते माझ्या डेस्क पर्यंत यायचे, मला पूर्ण काय 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 कथा सांगून अंतर्धान पावायचे. आणि मी आपली घेते मेमो आणि मग मला त्यांची जी अख्खी बोलायचा पॉइंट त्यांचा कळला की माझ्या टीमला ते ट्रान्सलेट करून सांगायचे. आणि तोपर्यंत माझी टीम अशी अख्खी काय सांगतो माणूस, हिला कुठेतरी आग लागली, हिला कळत नाही की ही एका लाईनीत कसं सगळं सांगू शकते, जेव्हा की तो एक 5-10 लाईनी बोलला. माझ्या बरोबर पण असं झालंय. पण मला तुला आता थोड्यासा आपल्या टोकियोच्या आधीच्या मूळ गावाकडे घेऊन जायचंय की तुझं गाव कुठलं आहे जपानचं. जर तू असं म्हणशील की हे माझं, आपण म्हणतो ना की आपण गावाकडनं शहरात आलो, तर त्याच्या आधीचं गाव कुठलं आहे तुझं? जपानमध्ये माझी 2 गाव आहेत. अच्छा. एक म्हणजे मी सुरुवातीला आले तेव्हाच माझं गाव, कारण ते अक्षरशः गावच होतं. आम्ही शेतांच्या मध्ये आमची बिल्डिंग होती. तर त्या गावाचं नाव आमच्या आत्सुगी, जे कानागावा प्रिफेक्चर मध्ये आहे. आणि तिथे मी भरपूर वेळ घालवलाय. आणि त्याच्यानंतरचं माझं दुसरं गाव आहे निगाता. अरे किती सही, आपल्या दोघींचा खरंच कोइन्सिडन्स म्हणता येईल. कारण माझी पहिली इंटर्नशिप होती खानागावामध्ये, त्सुजिदो मध्ये. आणि कामाकुरा किंवा एनोशिमा आयलंड जे खूप फेमस आहे त्याच्या अगदी मी जवळ राहायचे. आणि माझा पहिला प्रवास खानागावा होता. आणि तू जसं म्हटलीस तसं की निगाता, माझं MBA मी निगातावरनं केलंय. ते तर अतिशय खेडेगाव. तू म्हणलीस तसं मी तांदळाच्या आणि वॉटरमेलनच्या कलिंगडाच्या शेतांमध्येच माझं कॉलेज होतं. त्याचं नाव आहे उरासा माझ्या गावाचं. सो तिथून मी MBA केलं. सो मी असं म्हणू शकते की माझं मूळ गाव जपानचं हे खानागावा आणि निगाता आहे. मी पण निगातामध्ये राहिले, पण आम्ही निगाता सिटीमध्ये राहिलो होतो. आणि त्यामुळे गावाचा जो एरिया आहे निगाता प्रिफेक्चर मधला, तिथून मी थोडीशी लांब होते. पण तरी तांदूळाची शेतं ही अगदी हाकेच्या अंतरावर होती. म्हणजे अक्षरशः 2-3 किलोमीटर सायकलने तुम्ही गेलात की तुम्हाला शेत दिसतील. कारण निगाता प्रिफेक्चर हे तिकडच्या कोशिहिकारी नावाच्या तांदूळासाठी प्रचंड फेमस आहे. खरं, जपानी लोक म्हणजे ते प्रेमात आहेत त्या तांदूळाच्या. आणि कोशिहिकारी तुम्हाला जर हवा असेल तर आम्हाला नक्की सांगा, आम्ही काहीतरी प्रयत्न करू पाठवायचा. म्हणजे भात आणि भातासाठी कोणीतरी असं आपल्याकडे जसं आंबेमोहर आहे तसे यांच्यासाठी कोशिहिकारी असं म्हणता येईल. मला अजून एक गंमत सांगायची निगाता या नावाबद्दल. जेव्हा मला MBA ची अपॉर्च्युनिटी मिळाली आणि मी घरी सांगत होते आणि मी आईला म्हणले की मला एका कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली आणि आता मी चालली आहे, तर आई म्हणली कुठल्या गावात आहे? मी म्हणले निगाता. आईला असं वाटलं निघ आता. आई म्हणली अगं नीट तरी बोल. मी म्हणलं अगं पण नावच निगाता आहे. तर ते मराठी आणि निगाता म्हणजे तिला असं वाटलं की निगाता ही खरंच. आई म्हणलं अगं निगाता असंच नाव आहे. इट्स कॉल्ड निगाता. निगाता. आणि त्याची जी कांजी आहे म्हणजे जॅपनीज मध्ये पिक्टोरियल स्क्रिप्ट मध्ये जे लिहितात, इट मीन्स न्यू स्वॉम्प. म्हणजे गाता इज बेसिकली अ प्लेस वेअर देयर इज अ लेक अँड देयर इज अ लिटल बिट मार्शी, असं दलदलीची जमीन म्हणतो ना. कारण निगाता प्रिफेक्चर मध्ये खूप लेक्स आहेत आणि खूप वॉटर बॉडीज आहेत, तर त्यांना गाता म्हणतात. आणि निगाता इज बेसिकली न्यू लेक किंवा न्यू लगून. ऍक्च्युअली लगून इज द राईट वर्ड फॉर इट.
सो लगून जिथे फ्रेश वॉटर खरंय. येत राहतं आणि तिथे छान त्याची इकोसिस्टम तयार असते. बरोबर तर निगातामध्ये मी जिथे राहायचे त्याच्या आजूबाजूला पण एक लगून किंवा लेक होता, जिथे आम्ही खूप रेग्युलरली पळायला आणि फिरायला वगैरे जायचो. खूप छान होतं. निगाता अतिशय निसर्गाच्या जवळ असलेलं एक प्रिफेक्चर आहे. म्हणजे खरं तर सुरुवातीला मी जेव्हा एकदा निगाताला जायच्या आधी कधीतरी एका बिझनेस असाइनमेंटसाठी टोकियोला आले होते आणि आय थिंक कुठेतरी फिरायला गेले होते, तर एक जपानी काका भेटलेले. त्यांच्याशी असाच बोलता बोलता विषय निघाला की मी आता काही दिवसांनी निगाताला जाणार आहे. तर ते मला काय म्हणाले माहितीये का, काही नाहीये पण निगाताला. म्हणजे जपानी लोक, टोकियोमध्ये राहणारी लोक, पण त्यांचं असं इम्प्रेशन होतं की निगाता म्हणजे इतकं गाव आहे की तिथे काहीही नाहीये. पण खरं सांगायचं ना तर टोकियो आणि निगातामध्ये जर मी कम्पेअर केलं तर निगाता इतकं डायनामिक आहे, समृद्ध आहे आणि अतिशय सुंदर आहे. पण फार लोकांना माहिती नाहीये, कारण जपानमध्ये जे लोक फिरायला येतात ते साधारणपणे क्योतो, कानाजावा, ओसाका अशाच ठिकाणी जातात. अगदीच हिरोशिमापर्यंत जाऊन हिरोशिमा, नागासाकी हे बऱ्यापैकी लोकांना माहिती. पण हे जे उत्तरेकडचे, जपानच्या उत्तर किंवा पश्चिमेकडचे जे भाग आहेत ना, ते लोकांना फार एक्सप्लोर केलेले नसतात त्यांनी. तुला काय वाटतं, आपण आपल्या प्रेक्षकांना सांगू शकतो, जर त्यांनी आम्हाला विचारलं की मी जपानची ट्रिप प्लॅन करायची आहे, तर आपण नक्की हेल्प करू शकतो. अगदी सांगू शकतो आम्ही. आणि तुम्ही कसं प्लॅन करा, तुम्हाला कुठल्या ऋतूत यायला आवडेल. साकुरा डेफिनेटली हा खूप फेमस आहे, पण फॉल मध्ये सुद्धा, किंवा अगदी तुम्हाला बर्फ अनुभवायचा असेल, स्की करायचा असेल, अतिशय जपानमध्ये पावडर स्नो म्हणजे अक्षरशः ऑस्ट्रेलिया आणि US वरून लोक थंडीच्या सीझन मध्ये जपानला येतात पावडर स्नो अनुभवण्यासाठी होकायदोला. आणि मी गेली ऑलमोस्ट 20 वर्ष झाली मी स्नोबोर्डिंग करते जपानमध्ये असल्यापासून. आणि निगाताला पण स्नोबोर्डिंग साठी हेवन होतं, कारण निगाताला सुद्धा होकायदो, नागानो अशा ठिकाणी थंडीच्या मोसमामध्ये स्नो स्पोर्ट्स करण्यासाठी अक्षरशः नंदनवन आहे. आणि हा जो स्नो स्पोर्ट्सचा जो एरिया आय थिंक तो आपल्या भारतीय पर्यटकांनी फारसा एक्सप्लोर केलेला नसतो. आपल्याकडे फक्त मनाली आणि काश्मीरमध्ये आहे. आता मी रिसेंटली एका इंस्टाग्रामवरच्या रील मध्ये बघितलं, जेव्हा मनालीला लोक स्की शिकायला जात आहेत, तेव्हा मनाली वाले जे लोक आहेत जे असे कॅम्प्स घेतात, त्यांनी लिटरली ट्रक मधनं स्नो आणून टाकलाय आणि लोक तिथे प्रॅक्टिस करतात. काय तर हे करण्यापेक्षा तुम्हाला तुम्ही जपानची ट्रिप करू शकता. साकुरा नाही तर तुम्ही स्नो बघायला नक्की या. जेव्हा ऑफ सीझन असेल तेव्हा तुम्हाला थोडीशी तयारी करायला लागेल, पण त्यासाठी पण आम्ही तुम्हाला मदत करू शकतो अर्थातच. आणि आपण काय काय करू शकतो ग आपल्या लोकांसाठी, म्हणजे तुला काय वाटतं की आपण कशा पद्धतीने यांना हेल्प करू शकतो? मला खूप गोष्टी जपानबद्दल शेअर करायच्यात. एकतर जपानकडून खूप आपल्याला शिकण्यासारखं आहे, कारण जपानमध्ये तुम्ही एअरपोर्टवर लँड झालात की प्रथम दर्शनी जे फर्स्ट इम्प्रेशन असतं ना जपानचं, ते प्रत्येक माणसाचं सेम असतं. ते किती स्वच्छता आहे इकडे. खरं म्हणजे एक शिरीष कणेकर म्हणून आपले विनोदी लेखक होते आणि त्यांनी त्यांच्या अमेरिकेच्या प्रवासांबद्दल लिहिलं होतं. ते लिहायचे आणि मी बऱ्याचदा त्यांचे लेख वाचायचे. तर त्यांनी एका लेखात असं लिहिलेलं की इथले रस्ते इतके गुळगुळीत आणि स्वच्छ आहेत की इथे रस्त्यावर तूप पडलं तरी मी ते चाटून खाऊ शकतो. खरंय असं. तर विनोद बाजूला ठेवला तर खरंच खूप स्वच्छ आहे आणि लोकांमध्ये ती स्वच्छता पाळायची शिस्त आहे आणि नियम पाळायची एक अंतर्भूत प्रवृत्ती आहे त्यांची. तर हे आपल्याला विशेष करून भारतासारख्या आपल्या देशात जिथे आपण स्वच्छता आणि टापटीप ह्याच्या बाबतीमध्ये बरेच आपले स्ट्रगल्स असतात रोजच्या आयुष्यामध्ये, तर इथे आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे. तर मला नक्की या विषयावर खूप बोलायला आवडेल. आणि अजूनही खूप गोष्टी की जसं तुम्ही व्हेजिटेरियन म्हणून जपानमध्ये आलात तर तुम्ही काय खाऊ शकता, किंवा मी म्हणेन की आपण ऑनसेन मध्ये जे जनरली टूर्स वाले लोक जेव्हा इथे येतात तेव्हा ते तुम्हाला नेत नाही किंवा त्याचा एक्सपिरियन्स तुम्ही करण्यासाठी तेवढं रेडी पण नसतात. आणि
ओनसेनचे किंवा हॉट स्प्रिंगचे जे काही रूल्स आहेत इथले ते हो. वेगळे आहेत, आपण त्याच्याबद्दल पण बोलायला मला आवडेल. नक्कीच. आणि नोकरीच्या अपॉर्च्युनिटीज, एज्युकेशन कसं घ्यायचं किंवा हो. कुठे अप्लाय करायचं त्याच्याबद्दल आम्ही बोलू. किंवा आम्ही अनेक आमच्या मित्रमैत्रिणींची तुमची गाठभेट घालून देऊ शकतो जे जपानमध्ये राहतायत आणि ज्यांनी खूप काय काय अचीव्ह केलंय, जसे आपले योगी सन. हो, योगी सान डेफिनेटली. आणि अजून बऱ्याच गोष्टी प्रेक्षकांना ज्या ऐकायच्या असतील त्याही आपण शेअर करू शकतो. म्हणजे प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की तुम्ही आम्हाला सांगा की तुम्हाला जपानबद्दल अजून काय काय ऐकायला आवडेल. कमेंटमध्ये आम्हाला लिहून कळवा आणि आम्ही तुमच्या कमेंट नक्की वाचण्यासाठी खूप उत्सुक आहोत. आणि पुढच्या आमच्या एपिसोड्समध्ये आम्ही तुमच्या सजेस्ट केलेल्या विषयांवर सुद्धा आम्हाला बोलायला नक्कीच आवडेल. आणि तुम्ही हे मेन्शन करू शकता की त्यांचा मुक्काम पोस्ट कुठे आहे, ते कुठनं आले, हे पण हो. जास्ती महत्वाचं आहे. नक्कीच. आणि जरी ते दुसऱ्या कंट्रीमध्ये राहत असतील, इंडियामधनं ते दुसरीकडे गेले असतील, तर त्यांनी पण आम्हाला मेसेज करावा की हो. जरी त्यांना इथे यायचं असेल, आपण त्याच्यासाठी पण त्यांना मदत करू शकतो. आम्हाला तुमच्याकडनं खूप सारे सजेशन्स आणि खूप सारे इम्प्रूव्हमेंट पॉइंट्स पण ऐकायला नक्कीच आवडतील. आमचं हे पहिलं पॉडकास्ट आहे, त्यामुळे आमच्याकडनं काही कमी पडलं असेल, काही चुका झाल्या असतील तर आम्हाला नक्की सांगा आणि आम्ही त्याच्यावर अजून चांगलं करायचा प्रयत्न करू. नक्कीच करू. तर अशा 60 उत्तरांची कहाणी सुफळ संपूर्ण या नोटवर आम्ही आमचं हे पहिला आमचा एपिसोड मुक्काम पोस्ट जपान याची इथे सांगता करतो. कळावे, लो बसावा आणि सबस्क्राईबचं बटनही दाबावं अशी नम्र विनंती. सायोनारा. सायोनारा.